By 2050, some experts predict that you'll have more intimate encounters with machines than humans. Sounds crazy? I certainly hope. And today, ह्या डॉक्टर रीना मलिक आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगतायत की 2050 पर्यंत असं होईल की माणसं मशीनसोबत जास्त सेक्स करतील आणि माणसं माणसांसोबत कमी करायला लागतील. खूप ऐकायलाच नवल वाटतं. ह्यांनाच इन्स्पायर होऊन ह्या व्हिडिओवरनं मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वन्स अगेन आय एम डॉक्टर सबिया अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया मेकिंग लाफ सिम्पल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जेव्हा म्हणतो, चॅट जीपीटी किंवा एआयचे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत आणि त्याचा खरंच खूप जास्त फायदा होतो. पण आपण शेवटी माणसं आहोत, आपण ॲनिमल किंगडम, ह्युमन स्पीसीस आणि सोशल ॲनिमल आहोत. मग आपल्याला एआयचा फायदा आणि एआयचा तोटा आणि एस्पेशली विषय जेव्हा सेक्स, इंटिमेसी, नातेसंबंध असतो तो माहीत असला पाहिजे. मी ह्यांना खूप रेग्युलरली फॉलो करते. हा पहिला अटेम्प्ट आहे माझा की मला त्यांचा व्हिडिओ दाखवायचा आणि त्यांच्या व्हिडिओच्या बेसिसवर मला आपल्या मराठी भाषेत आपल्या माणसांना हा मेसेज पोचवायचा आहे की सेक्स ही ना प्रेमाची सगळ्यात सुंदर भाषा आहे, ती लँग्वेज आहे, ती कृती आहेच, वादच नाही. पण मग ते कृतीच्या पण काही मर्यादा आहेत, त्याची काहीतरी बाउंड्रीज आहेत. आपण माणसं आहोत हे विसरता कामाच नाही. आता पुढे बघा त्या काय म्हणतात ते ऐकू, थोडं त्यांचं ऐकू, थोडं मग मला काय वाटतं मी ते सांगेन. पहिल्यांदा प्रयोग करते. आय होप यू लाईक दिस आयडिया की आपण एखादा व्हिडिओ घेत जाऊ आणि त्याच्यावरनं आपण म्हणजे इथे संस्कृतीचा भाग नाही आहे की पाश्चात्य संस्कृती आणि आपण भारतीय संस्कृती. आपण शेवटी ह्युमन बिईंग्ज आहोत. का आपल्याला एका रोबोट सोबत सेक्स करावंसं वाटतं? का लोक रात्रभर चॅट जीपीटीमध्ये बसून आपल्या इमोशन्सचे तिथे प्रश्न टाकतात आणि आपल्या अर्जेसबद्दल चॅट जीपीटीला विचारतात आणि चॅट जीपीटीची उत्तरे घेऊन त्यांना बरं वाटायला लागलं? हे किती भयानक आहे, हे किती डेंजरस आहे आणि हे कुठे असं आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे? लेट्स लिसन टू हर अहेड. we're talking about the impact of sex dolls and AI robots on people and their relationships. म्हणजेच काय, सेक्स डॉल्स आहेत मार्केटमध्ये, एआय रोबोट्स आहेत मार्केटमध्ये. मी स्वतः सेक्स चॉईस प्रिस्क्राईब करते, पण प्लेजर पर्पज आणि थेरपिटिक पर्पज ह्यामध्ये पण खूप मोठा फरक आहे. मी त्याच्यावर पण वेगळा व्हिडिओ बनवेन. माझ्याकडे केवढे केसेस आहेत जिथं सेक्सची भीतीच आहे त्यांना. मग तिथे मला सेक्स चॉईस त्यांना वापरायला सांगा. चा मकसद, इंटेंट काय असतो, किंवा एक नातं आहे, मोनोगॅमस लॉंग टर्म ते नातं आहे, मग त्या नात्यामध्ये स्पार्क कसं आणायचं. आता हेच बघा ना, हाच व्हिडिओ तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप हातात धरून बघताय ना, म्हणजे टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय. मग तुम्हाला आणि मला जवळ येण्यास मदत होते. म्हणजे दोन माणसांना जवळ येण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर असतो. माणसाला रिप्लेस करायचं आणि टेक्नॉलॉजी पिक्चरमध्ये आणायचं, हे काय इन्साफ आहे. ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी तोच डाटा जमा केलेला आहे की कशी आता अख्खी डॉल येते, कसा अख्खा रोबोट येतो आणि रोबोट घरी तुमची वाट बघणार, तुम्ही रोबोटला जाऊन मिठी मारणार आणि रोबोट तुम्हाला मिठी मारणार. आय जस्ट डोंट अंडरस्टँड एज अ ह्युमन वेअर आर वी गोईंग. पुढे काय म्हणतात ते बघूया. आता त्यांनी हे लिहिलंय, फॉर अड्रेसिंग लोनलीनेस अँड सेक्शुअल हेल्थ नीड. कारण माणूस एकटा पडत चाललाय ना. शेवटी माणसाला काहीतरी लागतं, कोणीतरी लागतं, माणसाला माणूस लागतं आणि माणसाला माणूस लागतं तर तिथे ऍडजस्टमेंट आली. तिथे तुझं थोडं माझं असतं. रोबोट को क्या है भाई, उसको आप ट्रेन करो, उसको आप एक मोड पे डाल दो, उस मोड को फॉलो करेगा. मला वाटतं चिठ्ठी नावाची पण कुठली तरी एक पिक्चर होती रजनीकांतची, आणि कसं ते त्या रोबोटला ट्रेन केलं जातं, इमोशन्स ट्रेन केले जाते. एनिवेज, लेट्स सी व्हॉट शी हॅज टू से अहेड. मला मुळातच हा विषय इतका आवडला आणि तो व्हिडिओ पण खूप आवडला. Potentially even sexual health needs. But what does the research tell us? Today, I'm breaking down findings from multiple scientific reviews covering over 100 studies. We'll look at who's actually using these technologies, why they're using them, and whether there are some psychological red flags, and what this means for the future of human connection. Now, before म्हणजे ह्युमन कनेक्शन्स बद्दलच बोलतात. पहिली गोष्ट, प्लीज त्यांना फॉलो करा. हा व्हिडिओचा फुल क्रेडिट त्यांना जातो. म्हणजे त्या हेच सांगतात
कोण हे सगळं वापरतंय, का हे सगळं वापरतंय, आणि पुढे जाऊन ह्युमन कनेक्शन, माणसाच्या कनेक्शनवर ह्याची काय किंमत, म्हणजे ह्याची काय कॉस्ट भरावी लागणार आहे, ह्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, ते आपल्याला निदान माहीत तरी असलं पाहिजे. First, let me define what exactly we're discussing because sometimes there's a little bit of confusion. Now, traditional sex dolls are life-sized, anatomically detailed figures, usually made from silicone or thermoplastic. They आता ट्रेडिशनल सेक्स डॉल्स ह्या मार्केटमध्ये आहेत, खरंच आहेत, आणि खूप मोठी इंडस्ट्री आहे. ते सांगतात 30 किलो ते 50 किलो सिलिकॉनचे बनलेले आहेत, त्याच्यात आणि कॉस्ट सांगितलेली आहे. ही माहिती देण्याच्या मागचा पर्पज समजून घ्या. कुठलीही गोष्ट बनवताना माणूस काय इंटेंटनी बनवतो आणि मार्केटमध्ये त्याचा कशासाठी वापर होतोय आणि गैरवापर किती होतो. जसं अल्कोहोलच घ्या, आम्हाला अनेस्थेशिया देण्यासाठी ओटीमध्ये अल्कोहोल वापरावा लागतो, बेशुद्ध करावा लागतो, मग माणसाची सर्जरी होते आणि मग माणसाचा जीव वाचतो. व्हेंटिलेटर सारख्या मशीनमुळे माणसाचे जीव वाचतो. पण ह्याच अल्कोहोलचा, ह्याच मशीनचा जेव्हा गैरवापर केला जातो तेव्हा त्याला ॲडिक्शन म्हणतात. मग ह्या व्हिडिओमध्ये त्या डॉल्स बद्दल पण weigh बोलू. anywhere from 30 to 50 kilograms. Now, sex robots take this one step further. They आता दुसरं त्यांनी इथे सांगितलं सेक्स रोबोट्स, म्हणजे त्या सेक्स डॉलच्या एक पावलं पुढे गेली. सेक्स डॉल निदान त्या साईजची, त्या ह्याचीच असते, पण सेक्स रोबोटमध्ये तर देर इज प्रोग्रामिंग डन, आणि त्याचबद्दल त्या बोलणार आहेत. include sensors, motors, and even artificial intelligence. Current models can hold basic conversations, move their heads, sounds like they're breathing. They can even respond to touch. There are म्हणजे तिथे तुम्ही सेन्सर्स टाकणार, मोटार सेन्सर्स टाकणार, असं वाटतं ते श्वास सुद्धा घेतात, स्पर्श देतात. इतका माणसाचा सारखा तो रोबोट बनवू शकतो, कारण त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाकलेला असणार. समजा माझी कोणतरी एक्स होती, त्याचा सगळा डाटा मी त्या रोबोटमध्ये दिला, तर तो रोबोट हुबेहूब माझ्या त्या एक्स सारखं माझ्याशी वागू शकतो, बोलू शकतो, मला तसा स्पर्श देऊ शकतो, त्याच ह्याच्याने ब्रीथ करू शकतो. वेअर आर वी गोइंग इज व्हॉट शी इज टेलिंग. Essentially interactive dolls, and they have limited autonomy. The technology is still, pretty rudimentary, nowhere near like what you're seeing in Hollywood movies. And then there's what researchers call personified sex. आणि आता तिसरं आणि महत्त्वाचं जे सांगताय पर्सॉनिफाईड सेक्स टेक, म्हणजे असे ॲप्स आहेत की जिथे तुम्ही ॲक्च्युली, कारण आता तरी सेक्स हा प्रकार हा फक्त फिंगर टिप्सला, चॅटला राहिलेला आहे. पर्सनला टच करणं, पर्सनला मिठी मारणं, त्याच्या डोळ्यात बघणं, त्याच्याशी बसून संवाद टाकणं, ह्याच्यामध्ये एफर्ट्स लागतात ना. आणि ह्यामध्ये दो तरफा रहता है, मोबाइल या आईपैड लो और खटा 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 चैट करो, और सामने अनजान इंसान है, आपको आपकी आइडेंटिटी बतानी नहीं है. प्यार आसान नहीं हो गया है. हम कम्फर्टेबली अपनी जगह पे बैठ के हम खुद को, आपण स्वतःला वेड्यात काढतोय ना, की आपल्याला ते आपल्या मेंदूला पण वेड्यात काढतोय, कारण असे पर्सॉनिफाईड सेक्स चेकचे खूप आता सिस्टम्स मार्केटमध्ये आहेत. Or digital companions. Think AI chatbots designed for romantic conversation, virtual reality partners, or even app-controlled devices that can be synchronized remotely. Now, this category is exploding because it sidesteps some of the biggest barriers: cost, storage of a very large sex doll, and the stigma of having a sex doll. Now, how commonly are people using this? So आता त्यांनी पुढे व्हिडिओ त्यांचा नक्की बघा, कारण मी इतक्या डिटेलमध्ये नाही सांगू शकत. त्यांनी बरीच रिसर्च केलेली आहे की मग डॉल आणून ठेवली की दिसते, रोबोट आपण त्याचा एक प्रो आणि कोण, मग चॅट करायचं तर त्याचा एक प्रो आणि कोण. पण त्यांचं म्हणणं मग हे एवढं सगळं लोक वापरतायत म्हणून डिमांड अँड सप्लायचाच भाग आहे ना. म्हणजे डिमांड आहे तर सप्लाय हो रही है, और सप्लाय हो रहा है तो वो चीज़ें बनती जा रही और बनती जा रही है. German population study looked at 2,000 adults and found that 9% of men and 2% of women report using a sex doll at least once. And industry data would suggest that they did see a demand spike during the pandemic, and retailers saw sales increase anywhere from 30. मी इतक्या खोलात तर नाही जाणार. बेसिकली तो डाटा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मला हेच सांगायचं आहे की हे आहे, हे सिस्टीममध्ये आहे, आणि असं त्यांनी बऱ्याच पुढे पण त्याबद्दलचा डाटा दिलेला आहे. मी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत वाय डू पीपल यूज सेक्स डॉल, का ते वापरतात, असे त्यांनी Now, the truth is that people use व्हेरियस these मुद्दे devices, and they found that on most measures,
सगळेच नाही घेते मी फक्त रेफरन्स म्हणून ह्यांचा व्हिडिओ घेतला. मला हे म्हणायचं आहे की हे इतकं किचकट कधी झालं ना, हे इतकं अवघड कधी झालं. कोविड आला, आपण एकाच माणसासोबत एकाच छताखाली राहून आपण इतके लांब गेलो आणि मग ह्या डिव्हाइस, ह्या मोबाईलमधनं अंजान लोकांच्या आपण जवळ यायला लागलो. सेक्सला असं खूप सोपं टूल समजून घेतो आपण. हुकअप कल्चर असो, वन नाईट स्टँड असो, तुम्ही मोनोगॅमस असा, तुम्ही पॉलिगॅमस आहात, तुम्ही मॅरिड आहात, तुम्ही ओपन रिलेशनशिपमध्ये आहात, तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करताय, तुम्ही काही करताय, पण सेक्सला ॲज अ व्हॅल्यू सिस्टम, सेक्सला ॲज अन इमोशन, सेक्सला ॲज अन मेरे किरदार का हिस्सा असं आपण समजायला पाहिजे. त्याचं खेळणं आणि खुळखुळ्यासारखं त्याला नाही वापरलं गेलं पाहिजे. कारण माणूस की माझ्या मते ॲट स्टेक आहे. तुम्ही पॉलिगॅमस आहात, तुम्ही पॉलिगॅमस राहा. तुम्हाला नाही मोनोगॅमी पाहिजे, तुम्हाला नाही कमिटमेंट पाहिजे, नका राहू, नका असू दे, पण निदान तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे. आणि माणसं माणसापासून दूर होत चालली आहेत, लांब होत चालली आहेत. कारण आपल्याकडे इतके अनरिझॉल्ड इश्यूज असतात. तो मला असंच बोलला, ती मला असंच बोलली, मग मी नसतेच, आय एम नो मोर माय सेल्फ. हे तर इतकं ऐकायला मिळतं. अरे भाई, आप रिलेशनशिप में आने के बाद रिलेशनशिपची आयडेंटिटी असते ना, फक्त तुमची नसते. आम्ही स्वतः सगळे सेक्स टॉयज, माझ्याच ऑफिसमध्ये सगळे सेक्स टॉयज आहेत, लुब्रिकंट आहेत, व्हायब्रेटर आहेत, पण मी सेक्स टॉयजवर ह्याच्या आधी पण बरेच व्हिडिओज बनवलेत. मला फक्त एवढंच सांगायचं, आपण हा आता पेन बॉक्स आहे, किंवा हे माझं घड्याळ आहे, किंवा हे काय ते चष्मा पुसायचा आहे, हा लॅपटॉप आहे, ही यंत्रणा आहे, हे मोबाईल आहे, हा आयपॅड आहे, आणि मग सप्ताहाचा हा आयपॅडचा पेन आहे, ही यंत्रणा आहे. ही यंत्रणा माझं आयुष्य सोपं करण्यासाठी आहे. आता ह्याच व्हिडिओवरनं मी जर तुमच्याशी बोलते तर मला तुमच्यापर्यंत पोचायला मदत व्हावी. दोन माणसं जवळ येण्यासाठी टेक्नॉलॉजी वापरायची असते. माणसाला रिप्लेस करून टेक्नॉलॉजी जर आपण वापरत असू तर आय डोंट ऑनेस्टली सपोर्ट इट. टेक्नॉलॉजी इज ऑलवेज टू मेक लाईफ इझी. इट इज टू ब्रिंग पीपल क्लोजर. टेक्नॉलॉजी कॅन नेव्हर रिप्लेस ह्युमन बिंग. AI कॅन नेव्हर रिप्लेस ह्युमन बिंग. माणसं आहोत आपण, सगळ्यात युनिक आहोत. आपल्यामध्ये प्रेम करण्याची, प्रेम रिसीव्ह करण्याची, दुःखात जाण्याची, वाईट वाटण्याची, राग येण्याची एक नैसर्गिक क्षमता आहे. आणि ती संपूर्ण होते जेव्हा आपल्याकडे एक पार्टनर असतो, प्रेम करणारा पार्टनर असतो. काही नाही त्यांनी मी माझ्यावर प्रेम करण्याची एबिलिटी ठेवते. नसतं एखाद्याच्या आयुष्यात पार्टनर, बट कॅन आय लव्ह मायसेल्फ, आय कॅन लव्ह मायसेल्फ. आणि लोनलीनेस आणि एकटेपणावर तर खूप आवर्जून बोललं गेलं पाहिजे. आपल्याकडे नाते असतील तर कसं माफ केलं पाहिजे, काही गोष्टी विसरल्या पाहिजेत, कसं ग्रहित नाही धरलं पाहिजे, कसं इग्नोर नाही केलं पाहिजे, नजरअंदाज नाही करण्याची, ग्रांटेड नाही घेतलं पाहिजे. मग नात्यांवर थोडी होमवर्क केली पाहिजे ना, की दर गोष्टीला टेक्नॉलॉजी आणून सगळं सोपं होणार आहे. नाही, नाती किचकट असतात, नात्यांवर काम करावं लागतं. AI चैट GPT पे आप झगड़ा डालो, चैट GPT क्या बताएगा, जो स्टोर डाटा है वो बताएगा. यहाँ पे इंसानों का मॅप हर रोज बदलता है. काल माझी मुलगी जशी होती, बहुतेक 24 तासात काहीतरी घडलं असणार आहे, ती सॉलिड बदलली असणार आहे. तुमचा ब्रेकअप झाला असेल महिन्याआधी, महिन्याभरानंतर तो व्यक्ती कम्प्लिटली चेंज असेल. पण आपल्या डोक्यात एखाद्याबद्दलची जी प्रतिमा बसलेली असते, इमेज बसलेली असते, आपण लावलेले अर्थ असतात, ते आपण अर्थ बदलत नाहीत. माणसं बदलतात, पण आपण दिलेला अर्थ त्या माणसाला, त्या नात्याला, त्या एका वागणुकीला आपण बदलत नाही. आपण आपल्या मेंदूला अपडेट केलं पाहिजे. आपल्या ब्रेनमध्ये त्या AI पेक्षा खूप जास्त एबिलिटी आहे. कारण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीला एका माणसानेच बनवलेला आहे. पण माणसाने बनवताना माणसं रिप्लेस करण्यासाठी नाही, माणसाला माणसाच्या जवळ येण्यासाठी. डॉक्टर रीना मलिकला टॅग करा नक्की. त्यांचे सगळे व्हिडिओज बघा. त्यांचे व्हिडिओज इंग्लिशमध्ये असतात. मला जितकं जमेल त्यांचे व्हिडिओज घेऊन मी मराठीमध्ये बनवत जाईन. आज रॅन्डम प्रयत्न होता. आय होप यू लाईक्ड इट. वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही मुद्दे असतील, अजून कोणाचे व्हिडिओज तुम्हाला वाटतात की मॅडम आम्हाला हे व्हिडिओज मराठीमध्ये सांगा, तर त्याचे लिंक कमेंटमध्ये पाठवा. विषय तुम्हाला कुठले पाहिजेत ते पाठवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा, व्हिडिओ संपल्याबरोबर जर तुमचा पार्टनर असेल कुठे आसपास किंवा फोनवर अवेलेबल असेल तर टेक्नॉलॉजी वापरून आपल्या पार्टनरला आपल्या जवळ करून घ्या. एक फोन करा, एक आय लव्ह यू सांगा, एक मिठी मारा, एक किस करा, पण त्याला छान वाटू द्या ना. दॅट इज द राईट यूज ऑफ यूजिंग द टेक्नॉलॉजी. नहीं तो इतनी सी दुनिया है, उम्र दराज मांग के लाए थे 4 दिन 2 आर जो मैं कट गए तो इंतजार में, असं नको व्हायला.
So yeah, that was me once again, Dr. Sabia, and you're watching Sex Coaching with Dr. Sabia, making love simple. Channel subscribe करायला विसरू नका, notification on ठेवा. See you soon in next video. Till that time, let's make love simple.